नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी विषय मराठी घटक 4 उत्तम लक्षण. तर या रचनेचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. चला, सर्वात प्रथम ही रचना कोणी लिहिलेली आहे, त्याचे लेखक कोण, त्यांचा परिचय आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून करून घेऊ. प्रस्तावनेमध्ये या रचनेची मध्यवर्ती कल्पना, या रचनेचा विषय आणि त्यांच्या लेखकाची आपण माहिती घेऊया. या ठिकाणी उत्तम लक्षण ही जी रचना आहे संत रामदासांची आहे. तर सर्वात प्रथम आपण संत रामदासांचा परिचय करून घेऊया. संत रामदास हे संत कवी, त्यांचा कालखंड आहे 1608 ते 1682. या कालखंडातील एक श्रेष्ठ कवी. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक जाणीव असणारं काव्य त्यांनी लेखन केलेलं आहे. म्हणजे त्या काळच्या समाजावरती भाष्य करण्याचं काम त्यांच्या काव्यामध्ये आहे. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूक आणि तळमळ असणारे संत रामदास, आणि त्यांची तळमळ ही त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला जाणवते, त्यांच्या काव्यामध्ये आढळते. तर समाजाची नैतिक उन्नती, आध्यात्मिक उन्नती व्हायला पाहिजे, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, व्याख्यान, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. आणि दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र अशा प्रकारची साहित्यकृती आहे. आणि त्यामुळे त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे आणि जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन याचा प्रत्यय त्यांच्या दासबोधामध्ये येतो. आणि समाजाची नैतिक आणि आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी जागरूक असणारे संत रामदास आपल्याला परिचित असतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले, ते स्वराज्य निर्माण करताना संत रामदास हे त्यांचे गुरु होते, आध्यात्मिक गुरु. म्हणजे कशाप्रकारे स्वराज्याची आध्यात्मिक बैठक हवी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन त्यावेळी संत रामदासांनी केलं असं म्हटलं जातं. त्यानंतर मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुख असणारे काव्य आहे. तर या ठिकाणी त्यांची ही जी रचना आहे उत्तम लक्षण, या रचनेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणे कोणती, व्यक्ती जागरूक किंवा आदर्श असण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणते गुण असावेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. कसं वागावं, काय करावं, हे बऱ्याच वेळा प्रत्येक व्यक्तीला कळत नसतं. आणि त्यामुळे त्यांनी कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय करू नये, याचं आदर्श उदाहरण या उत्तम लक्षण या काव्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे. विवेकाने वागावे म्हणजेच काय, तर चांगल्या विचाराने वागावे, सत्याचा मार्ग धरावा आणि आपली प्रसिद्धी करावी, कीर्ती वाढवावी, असा संदेश या रचनेतून त्यांनी दिला आहे. तर चला आपण ही रचना समजून घेऊ. सर्वात प्रथम ही रचना समजून घेताना ह्या रचनेमध्ये असणारे जे अपरिचित शब्द आहेत त्यांचा आपण शब्दार्थ जाणून घेऊया. म्हणजे सुमारे 16व्या-17व्या शतकातील जी भाषा आहे मराठी, त्यातील काही शब्द हे आपल्याला आता परिचित नसतील, व्यवहारामध्ये नसतील, त्यामुळे त्यांचा शब्दार्थ जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तरच आपण ही रचना अधिक उत्तम पद्धतीने समजून घेऊ शकतो. म्हणून काही अपरिचित शब्दांचा परिचय, शब्दार्थ या ठिकाणी मी घेतो आहे. पहिला शब्द आहे बाणे. बाणणे. बाणणे म्हणजे अंगीकार करणे. त्यानंतर एकाएक. एकाएक म्हणजे अचानक किंवा एकदम. आर्जव. आर्जव म्हणजे विनंती, आरजू. त्यानंतर पापद्रव्य. पापद्रव्य म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती. पाप मार्गाने, वाईट मार्गाने मिळवलेले द्रव्य किंवा संपत्ती. नंतर तोंडाळ. तोंडाळ म्हणजे भांडखोर. वाचाळ. वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड करणारा, निरर्थक बडबड करणारा. नंतर खंडू नये. खंडणे म्हणजे तोडणे, तोडू नये. होड. होड म्हणजे पैज किंवा शर्यत. नंतर बाष्कळपणा. बाष्कळपणा म्हणजे बालिशपणा, अपरिपक्व विधान किंवा वर्तन.
नंतर पराधीन, परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून राहणे. अशा प्रकारचे काही शब्दार्थ आपण जाणून घेतले. तर आता आपण ह्या रचनेचा आशय समजून घेऊया. काय म्हणतात बघा संत रामदास या रचनेमध्ये. दासबोधातील ही रचना आहे. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. श्रोती म्हणजे ऐकणारे, श्रोतेजन हो, सर्वांनी सावधान व्हा, म्हणजे इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला आता जसं आपण प्रस्तावनेमध्ये म्हटलं की तुम्हाला उत्तम गुण सांगतो की माणसाने कसं वागावं, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय. तुम्ही सर्वांनी शांततेने हे ऐकावं, असं संत रामदास या ठिकाणी म्हणतायत. पुढे वाट पुसल्याविन जाऊ नये. म्हणजे बघा, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. म्हणजे हे तुमच्या अंगी बाणून घ्या, म्हणजे तुमच्या अंगीकार करा या गोष्टीचा. तुम्हाला सर्वज्ञ व्हायचं असेल, सर्वज्ञानी व्हायचं असेल, चांगला व्यक्ती व्हायचं असेल, तर तुम्ही हे गुण तुमच्या अंगी बाणावेत. जी मी सांगतो ती लक्षणं तुमच्या अंगी बाणावीत. असं प्रकारे संत रामदास आपल्याला या ठिकाणी सांगतात. वाट पुसल्याविन जाऊ नये. काय काय सांगतात बघा, एक एक उपदेश करतायत. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएक. म्हणजेच काय की कोणती माहिती आपल्याला असल्याशिवाय आपण कुठल्याही रस्त्याने जाऊ नये. वाट पुसल्याविन म्हणजे रस्ता अनोळखी मार्गावर जाऊ नये. आणि अनोळखी मार्गावर जाणार असतो त्याचा अभ्यास करावा, माहिती घ्यावी. आणि म्हणून वाट पुसल्याविन जाऊ नये. कुठेही आपल्याला ज्या गोष्टीची कल्पना नाही तिथे जाऊ नये, ती गोष्ट करू नये. फळं ओळखल्याविन खाऊ नये. म्हणजेच काय, फळाचे गुण ओळखल्याविना ते खाऊ नये. म्हणजेच की फळ याचा अर्थ कोणतीही गोष्ट जी आपल्याला हवी आहे ती आपल्याला जर अचानक मिळाली तर ती खाऊ नका, ती त्याचा स्वीकार करू नका. कष्टाविनं जर तुम्हाला कोणी एखादी गोष्ट दिली असेल तर ती आपली आहे म्हणू नका, त्याचा स्वीकार करू नका. फळ ओळखल्याविना खाऊ नये. पडलेली वस्तू घेऊ नये एकाएक. आणि पडलेली वस्तू, रस्त्यात पडलेली वस्तू अचानकपणे उचलू नका. याचा अर्थ जे अचानक मिळालं आहे, ज्यासाठी आपण कष्ट केलेले नाही आहेत, ती गोष्ट मिळाली तर ती आपली आहे म्हणू नका, तिचा स्वीकार करू नका. म्हणजे जिथे कोणतीही गोष्ट विनाकारण कष्टाशिवाय मिळत असेल तर ती घेऊ नका. कष्ट करा आणि मग ते मिळवा, असं या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे काय म्हणतात बघा, म्हणजे मेहनतीची सवय ठेवा. आणि आयतं किंवा कष्टाविना काय मिळत असेल तर ते घेऊ नका, असं त्याच्या मागचा भावार्थ आहे. ज्यांनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. बघा, उत्तम माणसाने आणखी काय केलं पाहिजे, ज्यांनी आर्जव तोडू नये. जर आपल्याला कोणी आर्जव विनंती केली तर ती तोडू नका, त्या विनंतीचा आदर करा. ज्यांनी आर्जव तोडू नये म्हणजेच एखाद्या व्यक्तीची जर विनंती असेल तिचा स्वीकार करावा, ती विनंती ऐकावी आणि त्याची विनंती पूर्ण करायचा प्रयत्न करावा. पापद्रव्य जोडू नये, वाईट मार्गाने संपत्ती कमवू नका, मिळवू नका. जे आपलं नाही ते मिळवू नका. वाईट मार्ग वापरू नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करू नका. पापद्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सांडू नये किंवा सोडू नये कदाकाळी. आणि पुण्यमार्ग, पुण्यकर्म करावं, इतरांच्या उपयोगी पडावं. कधीही, कदाकाळी म्हणजे केव्हाही पुण्यमार्ग सोडू नका. उत्तम व्यक्ती तोच आहे की जो पुण्यमार्गाने राहतो, जो पुण्यमार्ग सोडत नाही, वाईट मार्गाचा अवलंब करत नाही. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये. म्हणजे जो तोंडाळ आहे त्याच्याशी भांडू नये. आता तोंडाळाशी भांडू नये, वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ म्हणतो ना, भांडखोर व्यक्ती, तोंडाळ, वाटेल ते, मनाला वाटेल ते बोलतो, त्याच्या तोंडाला लागू नका. म्हणजे कळलं, भांडखोर व्यक्तीशी भांडू नका.
वाचाळाशी तंडो नये. वाचाळ याचा अर्थ काय? तोंडाळ म्हणजे भांडणारा आणि वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबडणारा. त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही, निरर्थक जो बडबडतो त्याच्याशी वाद घालू नका. वाचाळाशी तंडो नये. तुमची बुद्धी तिथे व्यर्थ जाणार आहे, तुमचा वेळ व्यर्थ जाणार आहे. म्हणून या तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडो नये, व्यर्थ बडबडणाऱ्याशी वाद घालत बसू नका. संत संग खंडू नये अंतर्यामी. क्या बात आहे. संत संग, सज्जन माणसाच्या संगतीत. सज्जन याचा अर्थ चांगल्या विचाराचा, बुद्धिमान असेल, ज्याच्याकडून आपल्या चार गोष्टी चांगल्या घेता येतील, असे सज्जन लोक, सत्संग आपण ज्याला म्हणतो. संत संघ म्हणजे सत्संग, सज्जन माणसं, त्यांच्या सहवासात राहावं, त्यांची संगत धरावी. खंडू नये म्हणजे ते सोडू नका, तोडू नये. अंतर्यामी म्हणजे अगदी मनापासून आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. तोच उत्तम व्यक्ती होतो. अजून उत्तम व्यक्तीचं उत्तम लक्षण काय? आळसे सुख मानू नये, चहाडी मनाचं आणू नये. आळस करू नका, आळसामध्ये सुख मानू नका. एका जागेवरून काही काम न करता, कष्ट न करता एका जागेवर बसून राहणे, तर आळसी होऊ नका तुम्ही. त्याच्यामध्ये सुख मानू नये, काहीतरी कर्तृत्व गाजवलं पाहिजे. चहाडी मनास आणू नये. चहाडी मनास आणू नये याचा अर्थ एखाद्याबद्दल वाईट सांगणं, आग लावेपणा म्हणतो ना आपण, भांडण लावणे, असे चहाडी आपण करू नये. शोधल्याविना करू नये कार्य काही. कोणतीही गोष्ट शोधल्याशिवाय करू नका. कोणतंही कार्य असेल हे शोधल्याशिवाय करू नका. मग शोध घ्या याचा अर्थ जाणून घ्या, माहिती करून घ्या आणि मग काहीही करा. माहिती नसताना हवेत गोळीबार मारणे म्हणतो ना आपण, असं काहीतरी म्हणजे ठोकून देणे. परीक्षेमध्ये आपण ठोकून लिहिलं, नको. ते शोधा, ह्याचा काय अर्थ आहे, ह्याचं काय उत्तर आहे, हे शोधून घ्या, माहिती करून घ्या आणि मग काहीही करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तोच उत्तम व्यक्ती होऊ शकतो. उत्तम व्यक्तीचं अजून एक लक्षण, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. सभेमध्ये लाजू नये किंवा चार लोकांमध्ये आपण बोलताना सभाधीटपणा आपल्यामध्ये असावा. आपण सभेमध्ये लाजू नये, म्हणजे सहज आपल्या मनातले जे विचार असतील ते व्यक्त करायला शिकले पाहिजेत. आणि पुढे सभाधीटपणा आपल्यामध्ये असावाच, पण बाष्कळपणे बोलू नये, म्हणजे काही व्यर्थपणे बडबड करू नये, बालिशपणे, अपरिपक्व अशा प्रकारची विधानं करू नयेत. अभ्यासपूर्वक बोलावे. सभेमध्ये बोलावं पण अभ्यासपूर्वक. पण अभ्यास न करता सरांनी सांगितलं आहे सभेमध्ये बोलावं म्हणजे काही बोलू नका. बोलायचं असेल तर अभ्यास करा, अभ्यास करून बोला. बालिशपणे वागू नये, इकडे सांगितले. बाष्कळपणे बोलू नये, म्हणजे सभेमध्ये बोलावं, लाजवू नये, परंतु त्याबरोबर बाष्कळपणे बोलू नये, म्हणजेच बालिशपणे बोलू नये, हेही सांगितलेलं आहे. पैज होड लावू नये, पैज ओढ घालू नये काही केल्या. आणि पैज शर्यत, कोणाशी स्पर्धा करू नका. आपली स्पर्धा आपल्याशी असली पाहिजे. आपली स्पर्धा ही आपल्याशी असली पाहिजे, इतरांशी स्पर्धा करू नका. आपल्याला यश कधीच मिळणार नाही. स्वतःबरोबर स्पर्धा कराल तेव्हा तुम्हाला नक्की यश मिळेल. जसं आपण कासव आणि सश्याची गोष्ट ऐकतो. सश्याने कासवाबरोबर शर्यत लावली, ते दुबळं होतं, त्याच्याबरोबर शर्यत लावली म्हणून तो झोपला, म्हणून तो हारला. सश्याबरोबर ससा असता तर तो ससा झोपला नसता. म्हणजे त्याने पैज लावली होती, शर्यत लावली होती दुसऱ्या व्यक्तीबरोबर. सश्याने कासवाबरोबर स्पर्धा लावली होती म्हणून तो हारला, आणि कासवाने सश्याबरोबर स्पर्धा लावलीच नव्हती. त्याने स्वतःशी स्पर्धा लावली होती, स्वतः स्पर्धेत भाग घेतला होता, म्हणून कासव थांबलं नाही आणि म्हणून ते जिंकलं. हा बोध या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे या ओळीतून. पैज होड घालू नये काही केलं. इतरांशी स्पर्धा लावू नका, स्वतःशी स्पर्धा करा, इतरांशी स्पर्धा करू नका. तुम्हाला यश कधीच मिळणार नाही. कोणाचा उपकार घेऊ नये, आणि पुढे सांगितलं घेतला तरी राखू नये. कोणाचा उपकार घेऊ नका. आणि जर उपकार घ्यायची वेळ आली तर तो राखू नये, म्हणजे तो ठेवू नका. उपकाराची परतफेड करा, तो उपकार राखू नका, ठेवू नका. परपीडा करू नये, विश्वासघात. इतरांना त्रास, परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे. आणि विश्वासघात करू नका, दुसऱ्याला फसवू नका. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. व्यापकपण, आपल्या विचारामध्ये व्यापकता असावी.
व्यापकता याचा अर्थ मनाचा मोठेपणा, आपल्या मनाचा मोठेपणा असला, दुसऱ्याला माफ करायची सवय आपल्याला असली पाहिजे. आणि अशा प्रकारे व्यापक अर्थाने आपण विचार केला तर व्यापकपणा, मनाचा मोठेपणा आपल्याला असला पाहिजे. आणि तो सांडू नये, तो सोडू नका. पराधीन होऊ नका, दुसऱ्याच्या अधीन होऊ नका, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आपले ओझे घालू नये कोणी एकाशी, आणि आपलं ओझं घालू नये म्हणजे दुसऱ्याला पराधीन होणे. आपले ओझे घालणे म्हणजे पराधीन होणे, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आपण इतरांना ओझं होता नये असं वागा. सत्य मार्ग सांडू नये, असत्यपंथी जाऊ नये, सत्य मार्गाचा अवलंब करावा, सत्य मार्ग सोडू नका. कोणती वेळ आली तरी नेहमी खरे बोलावे, जे आपल्याला साधू संत सांगतात, विचारवंत सांगतात. सत्य मार्ग सांडू नये आणि असत्यपंथी जाऊ नये, असत्य मार्गाचा अवलंब कधीच करू नका. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, आणि असत्याचा अभिमान कधी वापरू बाळगू नका. अभिमान तुमच्यामध्ये असला पाहिजे, असता कामा नये. असत्याचा अभिमान असता कामा नये. शेवटी पुढे सांगतायत उत्तम व्यक्तीचं अजून एक लक्षण, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. अपकीर्ती, वाईट कीर्ती, कुप्रसिद्धी मिळवू नका. वाईट मार्गाने प्रसिद्धी कधीच मिळवू नका, ती सांडावी, ती मिळवू नका. सत्कीर्ती वाढवावी. अपकीर्तीच्या विरुद्धार्थी शब्द आहे सत्कीर्ती. सत्कीर्ती वाढवावी. विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. विवेके दृढ, विवेकाने सत्याची वाट, विवेक म्हणजे चांगल्या विचाराने सत्याची वाट दृढ धरावी. चांगल्या विचाराने वागावं आणि वाट सत्याची, सत्याच्या मार्गाने चालावं. आणि असं जो कोण करेल, वागेल, ही लक्षणं ज्याच्यामध्ये असतील, ही लक्षणं जो अंगीकार करेल, तो खरा उत्तम व्यक्ती. आणि ही उत्तम व्यक्तीमध्ये असणारी उत्तम लक्षणं आहेत. अशा प्रकारे या रचनेमध्ये संत रामदासांनी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. आपल्याला त्यांचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही याचा आशय समजून घेतला असेल तर आपण स्वाध्यायाकडे वळूया. स्वाध्यायामध्ये बघा, ही जी कृतीपत्रिका दिली आहे तिथे काही प्रश्न दिले आहेत, आकृती दिल्या आहेत, तशाच आकृत्या काढायच्या आहेत. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी, कोणत्या गोष्टी विचार करून कराव्यात तिथे दिल्या. आ जो आहे तो दुसऱ्या खाली लिहा. कधीही करू नये अशा कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या 4 गोष्टी तिथे लिहा. आकृती तशीच काढायची आहे. तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण किंवा 3 दोष शोधून लिहा. काय जे गुण असतील ते गुण लिहा. तुमच्यामध्ये जे दोष असतील, प्रस्तुत रचनेमध्ये जे सांगितलेले आहेत जे दोष, त्या दोषातले कोणते दोष तुमच्यात आहेत ते तुम्ही लिहा. आणि प्रस्तुत रचनेमध्ये सांगितलेले कोणते गुण हे तुमच्यामध्ये आहेत ते 3 गुण लिहा. बिनधास्त लिहा. दुसरा प्रश्न, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास सांगतात. तोंडाळाशी कसं वागावं आणि संतांशी कसं वागावं ती तशीच आकृती काढून लिहा. खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते सांगतात. गोष्टी, आळस दक्षता काय घ्यावी, परपिढेबाबत दक्षता काय घ्यावी, सत्यमार्गाबाबत काय घ्यावी ते लिहा. नंतर काव्य सौंदर्य, खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. आता याचं रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण करताना तुम्हाला गेल्या वेळी सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला आता जर जाणून घ्यायचं असेल तर रसग्रहण करताना 3 मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करायचे. आशय सौंदर्य पहिला मुद्दा आहे, दुसरा मुद्दा आहे भाषा सौंदर्य, काव्य सौंदर्य, असे 3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला रसग्रहण करायचं आहे. म्हणजे हा पहिला मुद्दा जो आहे बघा इथे, आता ज्यांनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सांडू नये कदा काळी. याचं रसग्रहण करताना पहिला मुद्दा काय लिहायचा आहे, आशय सौंदर्य. आणि आशय सौंदर्यामध्ये जसे आपण प्रस्तावना लिहितो तसं लिहायचं आहे. प्रस्तुत ओळी ज्या आहेत या संत रामदासांनी उत्तम लक्षण या कवितेतील किंवा या रचनेतील आहेत. आणि या उत्तम लक्षण या रचनेमध्ये संत रामदासांनी काय सांगितलेलं आहे त्याचा आशय तो इथे लिहायचा आहे. झालं, हा आशय सौंदर्य. म्हणजे ह्या रचनेचा मूळ आशय काय, ओळींचा नव्हे, या पूर्ण रचनेचा आशय आणि प्रस्तावना हे आशय सौंदर्यामध्ये लिहायचं. झालं, म्हणजे या रचनेतील कोणत्याही ओळी दिल्या असतील रसग्रहणासाठी तरी आपण हेच लिहायचं आहे. आशय सौंदर्यामध्ये तेच असणार आहे की प्रस्तुत ओळी या संत रामदासांच्या उत्तम लक्षण या कवितेतील असून या कवितेतून त्यांनी कोणती गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारे आशय सौंदर्य
कोणत्याही रसग्रहणासाठी या रचनेच्या ओळी आल्या तरी तुम्ही लिहायचं आहे. दुसरा विषय येणार आहे काव्य सौंदर्य मुद्दा. काव्य सौंदर्य म्हणजे या ओळींचा अर्थ लिहायचा तुम्ही. बस या ओळीतून संत रामदासांनी काय सांगितलेलं आहे याचा अर्थ लिहायचा आहे, म्हणजे काव्य सौंदर्य झालं बस. आणि तिसरा विषय आहे तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये. रसग्रहणाचा तिसरा मुद्दा भाषिक वैशिष्ट्यमध्ये म्हणजेच काय की या ओळीमधून कोणती भाषिक वैशिष्ट्ये, भाषा सौंदर्य काय, कोणता यमक वापरला आहे, कोणता अलंकार वापरला आहे, कोणत्या प्रकारे शब्द वापरले आहेत, गेयबद्ध शब्द काय आहेत, तर ते शब्दांची भाषिक गंमत, भाषिक वैशिष्ट्ये येथे मांडायची आहेत. किंवा या ओळीतील किंवा या रचनेतील देखील काही वैशिष्ट्ये मांडलात तरी तुम्हाला चालतील ती. अशा प्रकारे भाषिक वैशिष्ट्ये लिहा, झालं रसग्रहण. ठीक आहे, अशा प्रकारे रसग्रहण लिहायचं आहे. दुसरा मुद्दा आहे विचार सौंदर्य स्पष्ट करा. विचार सौंदर्यामध्ये तेच पहिलं म्हणजे प्रस्तावना लिहा, जे ॲज इट इज तुम्हाला मी सांगितली तशी, आणि त्याचा अर्थ लिहा. अशा पद्धतीने काव्य सौंदर्यातील तिन्ही मुद्दे तुम्ही सोडवायचे आहेत आणि स्वाध्याय पूर्ण करा. ठीक आहे, धन्यवाद.